व्हीलुकअपमध्ये इफ एररचा काय वापर असतो हे मी तुम्हाला शिकवलंच आहे मित्रांनो. आता इफ एररच आपण वापरून व्हीलुकअप 2 वेळा वापरणार आहोत. डबल व्हीलुकअप या पार्टमध्ये शिकणार आहोत. पार्ट 6 आहे व्हीलुकअपचा. तर चला सुरू करूया. या अगोदरचे 5 पार्ट्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्हाला प्लेलिस्ट पूर्णची पूर्ण पाहून घेऊ शकता आणि नक्की पाहतो व्हिडिओ. आणि सध्या आपण पार्ट 6कडे जाऊया. चला स्क्रीनवरती. तर हे थोडंसं इंटरेस्टिंग व्हीलुकअप आहे मित्रांनो. यामध्ये आपण व्हीलुकअप 2 वेळा यूज करणार आहोत. डबल व्हीलुकअप राईट. पण डबल व्हीलुकअपची आपल्याला गरज काय हे पहिलं समजून तर घेऊया. इकडे पहा, माझ्या डेटामध्ये एम्प्लॉय आय डी एक युनिक व्हॅल्यू आहे आणि दुसरं प्रोजेक्ट आय डी हे पण युनिक व्हॅल्यू आहे. आणि माझा टास्क आहे, मला इथे एम्प्लॉय आय डी सिलेक्ट केल्यानंतर डिटेल्स यायला हवी जी येत आहे ऑलरेडी. पण एम्प्लॉय आय डीच्या जागेवरती इथे एक ड्रॉपडाऊन आहे J2 सेलमध्ये बघा. इकडे मी प्रोजेक्ट आय डी जर घेतो आहे आणि जर प्रोजेक्ट आय डीमधून इकडे मी प्रोजेक्ट आय डी सिलेक्ट करतो आहे, नाव प्रोजेक्ट आय डीच्या अकॉर्डिंग पण डेटा येतो राईट. म्हणजे मी इथे एम्प्लॉय आय डी सिलेक्ट करतो आहे तर या ड्रॉपडाऊनमध्ये मला एम्प्लॉय आय डी दिसतात. दुसरं इकडे मी प्रोजेक्ट आय डी सिलेक्ट करतो आहे तर या ड्रॉपडाऊनमध्ये मला प्रोजेक्ट आय डी दिसतात. आणि मी प्रोजेक्ट आय डी जरी सिलेक्ट केला तरी मला डेटाचा रिपोर्ट येतो आहे. आणि मी एम्प्लॉय आय डी जरी घेतला या ड्रॉपडाऊनमधून असा तरी मला एम्प्लॉय आय डीच्या अकॉर्डिंग पण डेटा भेटतो. म्हणजे माझ्याकडे 2 लुकअप व्हॅल्यू आहे मित्रांनो. एक लुकअप व्हॅल्यू ही आहे एम्प्लॉय आय डी, दुसरी लुकअप व्हॅल्यू प्रोजेक्ट आय डी आहे. वेदर आय एम एंटरिंग लुकअप व्हॅल्यू लाईक एम्प्लॉय आय डी और प्रोजेक्ट आय डी, आय शुड गेट द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन. हा माझा टास्क आहे. मला रिलेव्हंट इन्फॉर्मेशन मिळायलाच पाहिजे. मी एम्प्लॉय आय डी सिलेक्ट केलेला असो किंवा नसो, म्हणजे दुसरा कुठला असो नसो नाही असो नाही, आय मीन टू से प्रोजेक्ट आय डी असो एम्प्लॉय आय डीच्या जागेवरती तरीही चालेल राईट. तर इथे पाहू शकता तुम्ही. मग हा ड्रॉपडाऊन मी कसं बनवलं हे तर तुम्हाला सांगेलच. हे डायनॅमिक ड्रॉपडाऊन मी मॅच अँड इंडेक्सने बनवलं आहे की बाबा इथे एम्प्लॉय आय डी डिस्प्ले होते आणि इथे प्रोजेक्ट आय डी डिस्प्ले होते. तर हा टास्क तर आपल्याला शिकायचाच आहे, पण आपल्याला मेन हे शिकायचं. या सेलमध्ये जे आहे ना फॉर्म्युला, K3 सेलवरती मी क्लिक केलं आहे आणि इकडे फॉर्म्युला बार पाहू शकता तुम्ही. इफ एरर व्हीलुकअप पहिला आहे, इथून इथपर्यंत माझा व्हीलुकअप पहिला आहे आणि इकडे व्हीलुकअप दुसरा आहे. तर या व्हीलुकअपमध्ये 2 व्हीलुकअप, म्हणजे इथे 2 व्हीलुकअप का यूज केले समजलं, कारण आपल्याकडे 2 लुकअप व्हॅल्यूज आहेत. मग कसा यूज करायचं प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत. तर हा जो पिक्चर आहे इथेच राहू द्या, नवीन पिक्चर तयार करूया. आय मीन टू से या हेडिंग्सला मी कॉपी करतो आणि इकडे मी खाली कर्सर ठेवून पेस्ट करतो. खाली कर्सर ठेवून तुम्ही पेस्ट करा. ओके. नाव इथे प्रोजेक्ट आय डीचा ड्रॉपडाऊन पहिला बनवून घ्या. हा ड्रॉपडाऊन खूपच सिम्पल आहे. कर्सर इथे ठेवायचा आहे. डेटा टॅबमध्ये जायचं आहे. पहा डेटा टॅबमध्ये इकडे डेटा व्हॅलिडेशन ऑप्शन आहे, दिसतंय. एक एक ऑप्शन मी झूम करून दाखवतो. डेटा टॅबमध्ये डेटा व्हॅलिडेशन टॅबवर क्लिक करा. एक पॉपअप येईल. या पॉपअपमध्ये तुम्हाला इथे लिस्ट घ्यायची. अलोच्या जागेवरती लिस्ट घ्या. इथे ड्रॉपडाऊन आहे, इथे लिस्ट घ्या. लिस्ट घेतलं, खाली सोर्समध्ये कर्सर ठेवा आणि सोर्समध्ये एम्प्लॉय आय डी आणि प्रोजेक्ट आय डीला सिलेक्ट करा, जे की ऑलरेडी मी सिलेक्ट केलं. इकडे पहा एम्प्लॉय आय डी आणि प्रोजेक्ट आय डी सिलेक्टेड आहेत आणि मला या दोघांचाच ड्रॉपडाऊन हवा आहे म्हणून मी दोघांचाच बनवतो आहे. पहा राईट. हा ड्रॉपडाऊन एकदम सिम्पल आहे. पण याच्या पुढचा जो ड्रॉपडाऊन आहे थोडासा कॉम्प्लेक्स आणि त्या ड्रॉपडाऊनसाठी, कारण तो डायनॅमिक आहे, म्हणजे मी ते प्रोजेक्ट आय डी सिलेक्ट केला तर इकडे प्रोजेक्ट आय डीच्या व्हॅल्यूज आल्या पाहिजेत. या कॉलममधल्या व्हॅल्यूज इकडे डिस्प्ले व्हायला पाहिजेत ड्रॉपडाऊनमध्ये, जिथे ऑलरेडी होतात. पहा. आणि मी जर एम्प्लॉय आय डी सिलेक्ट करतो आहे तर एम्प्लॉय आय डीची व्हॅल्यू इथे दिसायला हवेत. त्यासाठी आपल्याला मॅच आणि इंडेक्स 2 फॉर्म्युलाची गरज आहे. तर मॅच पहिला मी इथे थोडंसं एक्झाम्पल दाखवतो. इथे काय आपल्याला अप्लाय नाही करायचं आहे, पण मी दाखवतो मॅच एक्झॅक्ट रोल काय आहे. लुकअप व्हॅल्यू टेबल ॲरे नाही, लुकअप ॲरे सॉरी. ओके. सो लुकअप व्हॅल्यू, लुकअप ॲरे अँड मॅच टाईप हे 3 आर्ग्युमेंट असतात. लुकअप व्हॅल्यू आपल्या केसमध्ये ही आहे प्रोजेक्ट आय डी, ही व्हॅल्यू लुकअप व्हॅल्यू. चलो ठीक आहे. कॉमा. लुकअप ॲरे कुठे आहे आपला लुकअप व्हॅल्यू हा आहे. हे 2च आहेत बेसिकली. आपण पूर्ण रेंजही घेऊ शकतो, कारण जर आपल्याला पुढचे पण लुकअप घ्यायचे असतील तर इन फ्युचर कधी. पण सध्या आपण 2च घेतो. पण सध्या ठीक आहे, आपण पूर्ण सिलेक्ट करून घेऊया, काही इश्यू होत नाही आहे. कॉमा एक्झॅक्टली मॅचसाठी 0 द्या. तर आता काय केलं पहा, लुकअप ॲरेमध्ये आपण एम्प्लॉय आय डी प्रोजेक्ट आय डी जिथे लिहिलेत ना ते सिलेक्ट केले, कारण आपण एम्प्लॉय आय डी आणि प्रोजेक्ट आय डीचा कॉलम नंबर फाइंड आउट करणार आहे. म्हणून आपण त्याला असं सिलेक्ट केलं आहे आणि त्याचे कॉलम नंबर आपल्याला भेटतो आहे. हा जो नंबर आला आहे ना 2, हा काय कॉलम नंबर आहे. कसा प्रोजेक्ट आय डीच्या जागेवर एम्प्लॉय आय डी घ्या 1, म्हणजे हा 1 नंबर कॉलम आहे. आणि जर मी इथे प्रोजेक्ट आय डी सिलेक्ट करतो आहे तर हा 2 नंबर आहे. आणि जर मी इथे नेम टाईप केलं तर तो 3 नंबर दाखवेल. मॅच काय करतो आहे, मॅच रिटर्न करतो आहे तो कॉलम नंबर ज्या कॉलममध्ये तुमची ही व्हॅल्यू अवेलेबल आहे. सो लुकअप व्हॅल्यू आपण J10 दिली. A1 to G1मध्ये ज्या कॉलममध्ये त्याचा नंबर दाखवतो आहे राईट, ज्या कॉलममध्ये ती व्हॅल्यू अवेलेबल आहे त्याचा नंबर दाखवणार. वेल ओके. सो नाव मी काय करतो आहे,
इंडेक्स फॉर्म्युला देतो. इंडेक्स फॉर्म्युला इकडे टाईप करतो. आता इथे इंडेक्सच पाहिजे आपल्याला रिझल्ट, तसंही आपल्याला इकडे फॉर्म्युला नाही टाईप करायचं, ड्रॉपडाऊन लिस्ट बनवायची, पण पहिला फॉर्म्युलाने आउटपुट पाहूया. सो इंडेक्स फॉर्म्युला मी दिला आहे ॲरे कोमा रो नंबर आणि कॉलम नंबर, 3 आर्ग्युमेंट आहेत पहा. पहिले वरचे 3 आर्ग्युमेंट पहा, ॲरे कोमा रो नंबर कोमा कॉलम नंबर. सो ॲरेमध्ये आपल्याकडे पूर्ण डेटा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणून मी A1 to G18 पूर्ण घेणार. A1 to G18, नो नीड टू फिक्स इट, कारण हा फॉर्म्युला एकाच सेलमध्ये वापरायचा, त्यामुळे फिक्स करायची गरज नाही आहे. A1 to G18 कोमा रो नंबर आपल्याला आर्ग्युमेंट द्यायचंच नाही, आपल्याला कॉलम फाइंड आउट करायचा. हा 1 नंबर कॉलममधला डेटा आहे, 2 नंबर, 3 नंबर, 4. त्यामुळे रो आर्ग्युमेंटला आपल्याला स्किप करायचं आहे मित्रांनो. स्किप करण्यासाठी सिम्पली लक्षात घ्या, आणखी एक कोमा द्या. रो आर्ग्युमेंट आले ना, रो नंबर 5 इथे बोर्ड दिसतंय, तर फक्त कोमा द्या, लगेच नेक्स्ट आर्ग्युमेंटवरती आपण जंप होणार आहोत. राईट, रो आर्ग्युमेंटला आपण ब्लँक ठेवलं आहे, स्किप केलं आहे, आपण असं बोलू शकतो. राईट, सो हाऊ टू स्किप, यू गॉट इट. नाव नेक्स्ट वन, दॅट इज कॉलम नंबर. सो कॉलम नंबर आपल्याकडे इथे आहे, तो आपण घेऊ शकतो, पण आपण इथे टाईप करूया. पहिलं 1 टाईप केलं. वाव, वी आर गेटिंग व्हॅल्यूज फ्रॉम दी कॉलम नंबर 1 अँड नाव आय एम गोइंग टू टाईप 2. आणि जर तुम्ही ओल्ड व्हर्जन यूज करत असाल तर तुम्हाला हा रिझल्ट येणार नाही आहे, म्हणजे इकडे तुरंत डिस्प्ले नाही होणार, तुरंत नाही म्हणजे लगेच डिस्प्ले नाही होणार. ओके, कारण इकडे तुम्हाला फक्त एका सेलमध्येच व्हॅल्यू येईल, मग तुम्हाला ड्रॅग करून त्याला कंट्रोल शिफ्ट एंटर करून डिस्प्ले करू शकतो, पण डिस्प्ले करायची गरज नाही आहे. तुम्ही काय करायचं, फक्त जर जुना असेल ना तर याला सिलेक्ट करून F9 करून पाहा, तुम्हाला हे रिझल्ट मिळेल. F9 हा जो रिझल्ट मिळतो ना विदाउट F9चा, तो F9 करून मिळेल तुम्हाला, की तुमचा फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही. कारण जुन्या एक्सेलमध्ये ॲरे असा काम करत नव्हता, ॲरे असा डायरेक्टली व्हॅल्यूज डिस्प्ले करत नव्हता. ॲरे डायरेक्टली या सेलमध्ये यायचा आणि मग त्याला कंट्रोल शिफ्ट वगैरे प्रोसिजर मी जुन्या व्हिडिओजमध्ये सांगितले माझ्या. पण सध्या तुम्ही काहीच करू नका, जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही याला फॉर्म्युला टाईप करा आणि F9 करून बघा रिझल्ट. याला सिलेक्ट करायचं फॉर्म्युला आणि F9 करायचं, रिझल्ट तुम्हाला वरती दिसेल. हा जे खाली दिसतंय ते वरती असं दिसेल. हे बघा, हे जसं पॉपअप दिसत होतं ना, आता तुम्हाला हे असं पॉपअप दिसेल. हे नवीन व्हर्जनमध्ये F9 पण करायची गरज नाही, डायरेक्ट दिसतंय, किंवा याच्यामध्येच येईल डायरेक्टली फॉर्म्युला. आणि F9 केलं तर कंट्रोल झेड करा. दाखवतो मी तुम्हाला, एक काम करतो मी, ते F9च करतो, दिसतं F9ने असा रिझल्ट येईल तुम्हाला. आणि मग तुम्ही कंट्रोल झेड करा, परत फॉर्म्युलामध्ये या. तर 2 नंबर कॉलम दाखवते, 3 टाकलं तर 3 नंबर कॉलम येणार. तर मला सध्या काय करायचं, हा जो व्हॅल्यू हार्ड कोड व्हॅल्यू आहे, मला इथे डायनॅमिक पाहिजे. मग मी हा जर मॅच वापरला, हा मॅचला कॉपी केला इकडून मी, आणि या मॅचला इथे 3च्या जागेवर टाकलं, म्हणजे मला इथे डायरेक्टली एक्झॅक्टली एम्प्लॉय आय डी येईल. आणि जर मी इथे चेंज करतो आहे प्रोजेक्ट आय डी, वाव, परत एम्प्लॉय आय डी. राईट, आणि या मॅचची काही गरज आहे का आपल्याला, नाही आहे, याला डिलीट करा. आपण कॉपी करून इथे घेतला त्याला. सो इंडेक्समध्ये जे कॉलम नंबर आर्ग्युमेंट आहे तिथे आपण मॅच फॉर्म्युला घेतला, जो आपण अगोदर पाहिला, जिथे कॉलम नंबर ऑटोमॅटिक येणार. इथून आपण व्हॅल्यू चेंज केली की तिकडे कॉलम नंबर चेंज होणार. दिस इज कॉल्ड द डायनॅमिक. ओके, सो नाव दॅट्स इट. हा फॉर्म्युला पूर्ण कट करून घ्या. इकडे कंट्रोल एक्स करा, दॅट्स. इथे ठेवायचं नाही, कंट्रोल एक्स करा, पण कर्सर इथे ठेवा, कारण आपल्याला इथेच ड्रॉपडाऊन बनवायचं आहे. कर्सर इथेच ठेवा. VLOOKUPमध्ये पुढे जाणारच आहोत मित्रांनो, पण एक इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. जर तुम्ही MS एक्झिक्युटिव्हमध्ये करिअर करू इच्छिता तर तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे MS एक्झिक्युटिव्ह रोड मॅप. MS एक्झिक्युटिव्हचा रोड मॅप घेऊन आलो आहे, ज्यामध्ये MS एक्झिक्युटिव्हमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर तुम्हाला काय काय शिकावं लागतं, जॉब कसे मिळतात, आणि सगळ्या गोष्टी त्या वेबिनारमध्ये, प्री रेकॉर्डेड वेबिनार तुम्हाला ऐकायला मिळतील. फ्रीमध्ये तुम्ही अटेंड करू शकता. आणि या वेबिनारला तुम्ही जॉईन करता, रजिस्टर करताय, तर वेबिनार अटेंड केल्यानंतर तुम्हाला माझा एक्सेल बूस्टर टूल्स पण मिळणार आहे. वेबिनारमध्ये जे वेबिनार अटेंड करतील त्यांना एक्सेल बूस्टर टूल, जो प्रीमियम टूल आहे, तो तुम्हाला ऑफकोर्स फ्री मिळेल. आणि त्यामध्ये आणखी काही बोनसेस आहेत, पण तुम्ही वेबिनार जॉईन केल्यानंतर तुम्हाला कळतीलच. हा एक प्री रेकॉर्डेड सिस्टमॅटिक वेबिनार रेकॉर्ड केलेला आहे, आणि तिकडे माझी टीम पण अवेलेबल आहे. तिकडे चॅट सेक्शन अवेलेबल असतं वेबिनारमध्ये. तुम्ही तिकडे चॅटमध्ये क्वेश्चन विचारू शकता आणि टीम माझी तुम्हाला रिप्लाय करेल. विदिन 24 आवर्समध्ये तुम्हाला तुमचा रिप्लाय मिळत जाईल. आणि सध्या तर आपण आपल्या टॉपिककडे जाऊया. फॉर्म्युला कट करून घ्या आणि कट करून डेटा व्हॅलिडेशनमध्ये जाऊन पेस्ट करा. डेटा व्हॅलिडेशन परत दाखवते. डेटा टॅब, इथे एक ऑप्शन आहे जो आपण अगोदर पण पाहिला, त्याच्यावर क्लिक करा, त्याच्यावर क्लिक करा आणि एक डायलॉग बॉक्स येणार, त्यामध्ये लिस्ट घ्या. इथे डायलॉग बॉक्समध्ये पहा लिस्ट, अलाउच्या जागेवर लिस्ट घ्या आणि सोर्समध्ये कर्सर ठेवून इथे कर्सर ठेवायचा, पहिलं क्लिक करायचं, नंतर पेस्ट करायचं. तोच फॉर्म्युला जो मी आता तुम्हाला दाखवला आहे ॲज इट इज. एकदम सिम्पल आहे मित्रांनो, काही कॉम्प्लेक्स नाही. एकदा दोनदा फॉर्म्युला पाहून घेतला, प्रॉपर अप्लाय करायला शिकलात तर येणारच येणार, त्यात काही डाऊटच नाही. ओके, सो नाव लुक ॲट हिअर. प्रोजेक्ट आय डी येतं आहे, कधी एम्प्लॉय आय डी पाहिजे असेल तर एम्प्लॉय आय डीला सिलेक्ट करा अँड यू विल गेट एम्प्लॉय आय डी. सो नाव आय एम सिलेक्टिंग 1004 अँड व्हॉट is my requirement is to get
all these information according to these ID, right? I want you to find out relevant information according to this email ID. मराठीमध्ये बोलतो. ओके, एम्प्लॉय ID, या एम्प्लॉय आयडीच्या अकॉर्डिंग मला हे रिझल्ट पाहिजे. तर मी काय करतो, मी काय करणार आहे, मी सिम्पल आहे वी लुकअप पहिलं वापरणार आहे. पहिला वी लुकअप तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. वी लुकअप पहिला वी लुकअप जो आपण करतो आहे नॉर्मली लुकअप व्हॅल्यू हा घेतो आपण, याला फिक्स करतो लुकअप व्हॅल्यू, बिकॉज वी आर गोइंग टू ड्रॅग दॅट फॉर्म्युला, राईट? ना हे फॉर्म्युला ड्रॅग करायचं तर आपल्याला इथे फिक्स करावंच लागेल. आणि कॉमा टेबल ॲरे, सो सेकंड इट इज टेबल ॲरे. सो माझ्या या केसमध्ये पहिल्या वी लुकअपसाठी टेबल ॲरे पूर्ण एम्प्लॉय आय डी पासून घ्यायचं, कारण एम्प्लॉय आय डी आपली लेफ्ट मोस्ट कॉलम असला पाहिजे आणि आहे ऑलरेडी, आणि एम्प्लॉय आय डीलाच आपण हे करतो आहे. तर आपण A1 to G18 पूर्ण घेऊन F4 करा, याला पण फिक्स करा. कोमा इथे ट्रिकी आहे, आपल्याला इथे डायनॅमिक बनवायचं. तर डायनॅमिक बनवण्यासाठी आपण नेहमी रो फॉर्म्युलाचा हेल्प घेतो. रो फंक्शन किंवा फॉर्म्युला आपण बोलू. हा रो जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय तर ऑटोमॅटिक इथे 11 दाखवतोय नवीन व्हर्जनमध्ये, आणि जरी तुम्हाला नाही दाखवलं तर तुम्हाला मी F9ची मेथड सांगतो. F9 करायचं, चेक करायचं काय दाखवतं 11, कंट्रोल Z करा परत. ओके, F9 करून तुम्ही त्या फॉर्म्युलाचं आउटपुट पाहू शकता. पण सिलेक्ट दॅट फॉर्म्युला अँड प्रेस F9. ओके, 11 आले, कंट्रोल Z. हा 11 का दाखवतो, कारण रो नंबर 11मध्ये आपण हा फॉर्म्युला टाईप करतो, आणि ही मी पाठीमागच्या लेसन्समध्ये सांगितले, सिक्वेन्शियल लेसन्समध्ये वी लुकअपच्या, राईट? सो गो ॲड अँड वॉच दॅट लेसन्स फर्स्ट जर पाहिले नसतील तर. आणि 11 नंबर रो आहे म्हणून तो 11 दाखवतो. एक्झॅक्टली करेक्ट आहे, हे समजलं तुम्हाला. पण आपल्याला कॉलम इंडेक्स नंबर किती पाहिजे तो तर इम्पॉर्टंट आहे ना. आपल्याला नेम फाइंड आउट करायचं आहे, त्याचा नेमचा कॉलम पाहिजे. कॉलम इंडेक्स नंबर कुठला पाहिजे, या कॉलमचा पाहिजे. अच्छा, चला आपल्या डेटामध्ये जाऊया. 1 नंबर कॉलम एम्प्लॉय आय डी आहे, कारण ए पासून स्टार्ट केलं. 2 नंबर कॉलम प्रोजेक्ट आय डी आहे, याचा 2 नंबर कॉलम इंडेक्स नंबर आहे, याचा कॉलम इंडेक्स नंबर 3 आहे. आता या केसमध्ये आपला कॉलम इंडेक्स नंबर 3 आहे, कारण आपला प्रोजेक्ट आय डी आपल्याला नाही पाहिजे. तर 3 आहे म्हणून आपण काय करतोय, इथे 11 आले -8 करूया. 11 - 8 याचा रिझल्ट काय येईल, सिलेक्ट करा आणि रिझल्ट पहा 3, राईट? कॉलम इंडेक्स नंबरमध्ये 3 आले. एक्झॅक्टली दॅट वी आर लुकिंग फॉर. तर इथे आपल्याला लक्षात द्यायचं की आपला कॉलम इंडेक्स नंबर काय येणार आहे. आपण नॉर्मली 2 घेतोय, पाठीमागचे जे एक्झाम्पल पाहिले कॉलम इंडेक्स नंबर 2 आलं पाहिजे, त्यामुळे आपण तसा नंबर सबस्ट्रॅक्ट करत होतो. तर आता इथे कुठला नंबर आपण वजाबाकी कुठली केली, आपण रोमध्ये आलेला 11 आणि इकडे आलेलं आहे 8, आणि याच्या दोघांची वजाबाकी, राईट? आय मीन टू से सबस्ट्रॅक्शन शुड बी 3. तर 3 आलं पाहिजे कारण नेम 3मध्ये, आणि कोमा एक्झॅक्टली मॅथसाठी 0 करा. बोम, झालं मित्रांनो, पहिला विलुकअप करेक्ट झाला. एक्झॅक्ट मॅथसाठी 0 केलं, एंटर की प्रेस केली, रिझल्ट आला आहे 1005. यू आर गेटिंग रिझल्ट, राईट? शिवानंद साहनीचा आहे का? येस. आणि ड्रॅग करून पण पहा फॉर्म्युला. वी ऑलरेडी फिक्स द सेल, सो इट इज व्हेरी इझी टू ड्रॅग द फॉर्म्युला. लुक ॲट दॅट. पण जर मी इथे एम्प्लॉय आय डीच्या ऐवजी प्रोजेक्ट आय डी घेतो आहे आणि प्रोजेक्ट आय डी सिलेक्ट करतो आहे, उप्स, आय एम गेटिंग एरर. वाय? कारण प्रोजेक्ट आय डीवरती वी लुकअप आपण लावलेला नाही आहे, हा फक्त एम्प्लॉय आय डीसाठी लावला आहे. मग आपल्याला माहिती आहे की या फॉर्म्युलामध्ये जर एरर येत असेल तर मी वी लुकअपच्या एका एक्झाम्पलमध्ये सांगितलं की इफ एरर वापरा, इफ एरर वापरा. आणि या फॉर्म्युलामध्ये जर व्हॅल्यू येत असेल तर ठीक आहे. तर काय करणार, इफ एरर व्हॅल्यू, पहिला फॉर्म्युला व्हॅल्यूमधून येणार, म्हणजे यामध्ये व्हॅल्यू आली तर व्हॅल्यू. आणि जर या फॉर्म्युलामध्ये एरर येत असेल तर कोमा द्या लास्टला, आणि व्हॅल्यू इफ एरर काय द्यायचं तुम्हाला, तुम्ही काही ब्लँक टेक्स्ट वगैरे काही देऊ शकता, पण आता सध्या काही नाही द्यायचं आहे. दुसरा वी लुकअप द्यायचा, सेकंड वी लुकअप. लुकअप व्हॅल्यू ही आहे आपली, करेक्ट आहे. चलो आगे बढ़ते, याला फिक्स करा आपण F4. लुकअप व्हॅल्यू तीच आहे, कोमा. टेबल ॲरे मात्र तोच नाही आहे. इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, टेबल ॲरे अँड कॉलम इंडेक्स नंबर. ह्या दोन्ही वी लुकअपमध्ये वेगवेगळ्या आहेत. तर इथे टेबल ॲरे आपला बी कॉलमपासून आहे. कुणी सांगू शकतं का बी कॉलमपासून काय? डोंट वरी, नका सांगू, तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल. तर सध्या मला काय सांगायचं की बाबा हा 2 आहे कॉलम इंडेक्स नंबर, याच्या 2 पासून मी सिलेक्ट केलं बी पासून, कारण आपण प्रोजेक्ट आय डी पाहतोय आणि वी लुकअपची डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे लुकअप व्हॅल्यू, ही आपली लुकअप व्हॅल्यू प्रोजेक्ट आय डी. लुकअप व्हॅल्यू प्रोजेक्ट आय डी, तो प्रोजेक्ट आय डी मस्ट बी लेफ्ट मोस्ट कॉलम ऑफ द टेबल, मीन्स लुकअप व्हॅल्यू मस्ट बी लेफ्ट मोस्ट कॉलम. आणि जर आपण हे काय होतं, जर आपण कॉलम ए पासून सिलेक्ट केलं, सो इट कुड बी रॉंग. येस, इट इज रॉंग गाईज. का? तर आपला कॉलम इंडेक्स नंबर ए जो आहे ए पासून हा आपला एम्प्लॉय आय डी होणार आहे, आणि एम्प्लॉय आय डी आपल्याला पाहायचंच नाही ह्या एक्झाम्पलसाठी. या वी लुकअपसाठी आपल्याला सेकंड कॉलम हा लुकअप व्हॅल्यू असायला हवा, त्यासाठी लुकअप बी पासून आपण G18 करणार आहोत. पहा इथे बी पासून G18 सिलेक्ट करून F4 करा. F4 मध्ये फिक्स करा. केलं,
कॉमा द्या. नेक्स्ट चॅलेंज इज कॉलम इंडेक्स नंबर. टाईप द रो टू मेक इट डायनॅमिक. यू नो दॅट. मी थोडंसं कॅपिटल लिहितो. चला ठीक आहे. आणि या रोने काय मिळणार तुम्हाला, या रोने रो नंबर 11 मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी 11 येतो. 11 नंबरमध्ये फॉर्म्युला टाईप करतो आपण. पण आपल्याला नेम पाहिजे आणि नेम आपला कॉलम इंडेक्स नंबर किती. आता तुम्ही बोलाल 3 आहे सर, आपण काउंट केलं नाही. आपण दोन्ही वेगवेगळे VLOOKUP यूज करतोय मित्रांनो. पहिल्या VLOOKUPमध्ये आपण ए पासून काउंटिंग चालू केलं होतं कारण आपला टेबल ॲरे इथून चालू होत होता. 1 2 3 नेम 3 होता. पण आता आपला टेबल ॲरे बी पासून चालू होतं. इथे दिसतंय तुम्हाला बी म्हणजे प्रोजेक्ट आयडी आपला पहिला कॉलम आहे. नेम हा आपला सेकंड कॉलम आहे. जरा लक्ष द्या, ध्यान द्या. ओके, ध्यान दे के समजू. राईट. तर समजायचं काय इथं मित्रांनो, तुम्हाला समजायचं की बाबा इथे मला कॉलम इंडेक्स नंबर 2 पाहिजे. तर हे 2 आर्ग्युमेंट्स जे आहेत ते पहिल्या VLOOKUPपेक्षा इकडे वेगळे आहेत. तर इथे मी 2 आणण्यासाठी काय करणार, -9. का? कारण 11 आहे रोचं उत्तर आणि -9 याचं काय आलं 2 आले. पहा कॉलम इंडेक्स नंबर 2 याला सिलेक्ट करून F9 करून पाहू शकता किंवा असं डायरेक्ट पाहू शकता. ओके. अँड कॉमा एक्झॅक्ट मॅथसाठी 0 ढॅन ब्रॅकेट क्लोज करा 2 वेळा कारण एक इफचं पण आहे. आणि जरी एकच वेळा केलं एंटर करा तरी एक्सेल तुम्हाला दाखवेल की बाबा ब्रॅकेट क्लोज करायचं आहे. दाखवू द्या. ओ हो, येस, वी आर गेटिंग रिझल्ट गाईज. पहा इकडे पाहू शकता तुम्ही प्रोजेक्ट आय डी. अच्छा चला एम्प्लॉय आय डीचं चालतो आहे का बघूया. म्हणजे आपण जो 2 फॉर्म्युले दिलेत दोन्ही पण काम करणार आहेत कारण दोन्ही फॉर्म्युले प्रॉपरली आपण दिलेत. एकदा फॉर्म्युला पाहून घ्या. थोडासा मोठा वाटतोय पण एवढा मोठा नाही आहे मित्रांनो. राईट. अँड दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू टेल यू. ओके. सो वन मोर थिंग. जर तुम्हाला एक्सेलमध्ये आपलं काम फास्ट करायचं तर वी हॅव लॉन्च एक्सेल बूस्टर टूल फॉर यू गाईज. या टूलमध्ये खूप काही युजफुल ऑप्शन्स आहेत आणि असे ऑप्शन्स आहेत जे आपले तासन तास सेव्ह करणं. जसं इकडे तुमच्या 20 शीट्स आहेत आणि तुम्हाला त्याची PDF बनवायची तर इथे वर्कबुक टू PDF क्लिक करा. एका क्लिकमध्ये 20 शीट्सचं वेगवेगळी PDF बनेल, वेगवेगळी इंडिव्हिज्युअल. आय एम टेलिंग अबाउट इंडिव्हिज्युअल. कारण जेव्हा तुम्ही फाईलमध्ये जाताय आणि फाईलमध्ये जाताय, सपोज सेव्ह ॲजमध्ये जाताय किंवा एक्सपोर्टमध्ये जाताय आणि ब्राउजमध्ये जाऊन इथे PDF सिलेक्ट करताय तर हा PDF ऑप्शन तुम्हाला PDF बनवायला देतो पण ॲक्टिव्ह शीटचीच PDF बनणार. फक्त जी शीट ॲक्टिव्ह आहे ज्याच्यावर काम करतात त्याची एकच PDF बनणार. किंवा तुम्ही एंटायर वर्कबुक जर घेतलं तर सगळ्या पूर्ण जे शीट्स आहेत ना तुमच्या वर्कबुकमध्ये या सगळ्यांचं एकच PDF बनणार. पण प्रत्येक शीटची इंडिव्हिज्युअल PDF बनणार नाही मित्रांनो. अँड दॅट इज द ब्युटी हिअर की भाई वर्कबुक टू PDF तुम्ही इथे क्लिक करताय तर ऑटोमॅटिकली त्याची PDF बनणार. आणि असे बरेचसे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला अप्पर केस करायचं एका क्लिकमध्ये, लोअर केस करायचं आहे, तुम्हाला बऱ्याच शीट्स ॲड करायच्यात. सो लुक ॲट हिअर. अप्पर केस एका क्लिकमध्ये झाले, लोअर केस एका क्लिकमध्ये झाले. तुम्हाला बऱ्याचशा शीट्स ॲड करायच्यात. तुमच्याकडे एका लिस्टमध्ये नाव आहेत. सपोज या लोकांची शीट्स तुम्हाला ॲड करायच्यात. राईट. या सगळ्यांच्या शीट्स बनवायच्यात. त्याला सिलेक्ट करा आणि ॲड मल्टिपल शीट्स एक बटन आपण बनवलं आहे. बूम. शीट्स आर क्रिएटेड. एक अनिरुद्ध काळे, असलम राजा, रोशन जमीर सगळ्यांच्या शीट बनल्यात. आणि तुम्हाला पाहिजे की यार नको या सगळ्या शीट्स नको आहेत, ब्लँक आहेत. सो डिलीट ऑल ब्लँक शीट्स. सगळ्या ब्लँक शीट्स गायब. फक्त इथे कामाच्या शीट्स राहणार, ब्लँक शीट्स गायब. सो असे बरेचसे ऑप्शन्स आहेत. गो ॲड अँड चेक इट आउट. आता हा टूल कसा इन्स्टॉल होणार, हा फ्री मी देणार आहे तुम्हा सर्वांना. बेसिकली तुम्ही माझे एक्सेल युजर आहात पण त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये माझं एक वेबिनार आहे ते तुम्हाला अटेंड करावं लागेल. सध्या तर वेबिनार हिंदीमध्ये आहे, नंतर मराठीमध्ये पण येणार आहे त्याचं वेबिनार. तर ते वेबिनार डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. ते वेबिनार अटेंड करणाऱ्याला हा टूल बोनस म्हणून मिळतो आहे. तर इंटरेस्टेड असाल तर जा आणि वेबिनार अटेंड करा. पण ते वेबिनार कम्प्लिटली अटेंड करावं लागेल. तर जेव्हा केव्हा तुम्ही फ्री असाल तेव्हा ते वेबिनार अटेंड करा. MIS एक्झिक्युटिव्ह रोडमॅपचं वेबिनार असेल आणि पॉवर BI डेव्हलपरचं रोडमॅपचं वेबिनार असेल. जर तुम्हाला पॉवर BI डेव्हलपर बनायचं तर काय करावं लागेल त्याचा एक वेबिनार आहे. आणि MIS एक्झिक्युटिव्ह जर तुम्हाला बनायचं असेल, एक्सेलमध्ये जॉब करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्याचा एक वेबिनार आहे. सो गो ॲड अँड अटेंड दॅट वेबिनार इफ यू आर इंटरेस्टेड. सध्या तर आपण या व्हिडिओला लाईक करून टाका जर आवडला असेल तर, आणि शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.